भोजनाचे काही नियम आयुर्वेदात वर्णन केले. जो एकदाच जेवतो तो योगी, जो 2 वेळा जेवतो तो भोगी आणि जो 3 वेळा जेवतो तो रोगी. पण बघा, कधी-कधी आपल्याला पेशंट नुसार या गोष्टी बदलायला लागतात. एखादा सुकुमार असा पेशंट आहे, की जो पित्त प्रकृतीचा आहे, की ज्याला भूक सहन होत नाही. मग त्याला आपल्याला काही छोटे-छोटे असे पदार्थ, काही फ्रिक्वेंट मील्स काही-काही वेळाने आपल्याला त्याला द्यायला लागतात. नाहीतर मग सतत अन्न सेवनामुळे त्यांना अजीर्ण होऊ शकतं. कफ प्रकृतीचा व्यक्ती असेल तर त्याला लवकर भूक लागणार नाही, त्याला खूप वेळाने भूक लागते. आणि वात प्रकृतीचा व्यक्ती असेल, थोडं थोडं खाईल, खूप वेळा खाईल आणि सतत भूक लागेल, पण अंगावरती काहीच दिसणार नाही. भोजन कसं असावं तर उष्ण असावं. भोजन कसं असावं की जे ताजं आहे असंच अन्न असावं. भोजन कसं करावं तर हात स्वच्छ धुवायचे, जमिनीवर बसून जेवायचंय. की आपण जेव्हा जमिनीवर बसतो त्यावेळेला आपण मांडी घालून बसतो, की त्यामुळे आपण खूप जेवत नाही. पोटामधला काही भाग हवेसाठी आणि पाण्यासाठी सुद्धा मोकळा ठेवायचा आहे, की ज्यामुळे तुमचं पचन सुलभ होतं. पचन नीट झालं तर गट हेल्थ चांगली राहणार आहे. गट हेल्थ चांगली राहिली तर तुमचं मन सुद्धा निरोगी राहणार आहे. So, मन उत्तम, शरीर उत्तम तर आरोग्य उत्तम. तर हे भोजनाचे नियम तुम्ही पण फॉलो करता का? दिवसातनं किती वेळा तुम्ही जेवता? डाएट करताना तुम्ही काय काय प्रकार करता? कमेंट्स मधनं आम्हाला नक्की सांगा.